नमस्कार मंडळी, आज आपण आलो आहेत फणस किंग यांच्या बागेमध्ये आलोत. म्हणजे फणसाबद्दल पूर्ण माहिती घेण्यासाठी. ज्या मंडळींना आहे ना फणस घ्यायचं असेल ना तर तुम्हाला लांजाला यावं लागेल. म्हणजे रत्नागिरी जिल्ह्यामध्ये झापडे हे गाव आहे. तर लांजापासून अवघे 4 ते 5 किलोमीटर या ठिकाणी आहे, म्हणजे अंतर आहे. तर इथे तुम्ही बघू शकता फणसाची रोपं बघा, एकदम मस्त आहेत आणि वेगवेगळे व्हरायटीमध्ये आहेत. साधारण तुम्हाला वर्षाला मिळणारं जे फणस आहे ते मिळेल, त्याचबरोबर 12माही मिळणारं फणस आहे ना तेही तुम्हाला मिळेल. तर त्याबद्दल आपण पूर्ण माहिती घेण्यासाठी आलो आहोत. ही जी रोपं आहेत ना ही पुढच्या पिढीसाठी खूप लाख मोलाची ही रोपं आहेत. आता तुम्ही लावलात तर पुढच्या पिढीला आहे ना याच्यामधून चांगलं उत्पन्न तर मिळणारच आहे. त्याचबरोबर जे डायबिटीस पेशंट आहेत त्यांना पण फायदा होणार आहे. तर नमस्कार भाऊ. नमस्कार सुनील भाऊ. आपलं नाव कसं? माझं नाव मिथिलेश देसाई. तुमचं स्वागत आहे इथे आपल्या फणसाच्या बागेमध्ये, फणसाच्या नर्सरीमध्ये आणि फणसाच्या प्रोसेसिंग युनिटमध्ये. आज तुम्ही इथं आलात, मला फार चांगला आनंद होत आहे. काय इथं जर तुम्ही बघाल तर आता हा जून, जुलै, ऑगस्ट, सप्टेंबर हे 3-4 महिने हा लागवडीचा सीझन असतो आपल्या. म्हणजे याच्यामध्ये लोक काजू लावतात, आंबा लावतात, फणस लावतात, वेगवेगळ्या प्रकारची फळझाडं लावतात. तर आता फणस लागवडीचा हा सीझन आहे आणि जेणेकरून ह्या वर्षी आपण जसं दरवर्षी आपण फक्त कोकणापुरती न मर्यादित ठेवता पूर्ण महाराष्ट्रभर, महाराष्ट्राच्या बाहेर देशभर झाडं पाठवतो. परदेशात देखील आपण झाडं एक्सपोर्ट केलेली आहेत. तशा पद्धतीने ह्या वर्षी साधारण 20 व्हरायटीज आपल्याकडे अवेलेबल आहेत. या 20 व्हरायटीजमध्ये साधारण 8 ते 9 व्हरायटीज कोकणात होणाऱ्या, पश्चिम महाराष्ट्रात होणाऱ्या काही व्हरायटीज, मराठवाड्यात होणाऱ्या काही व्हरायटीज आणि विदर्भात होणाऱ्या काही व्हरायटीज. तर अशा पद्धतीचं त्याच्यामध्ये आपल्याकडे सध्या याचं कलेक्शन आहे. तर भाऊ आपण बरेच व्हिडिओ बनवले फणसाची रोपं, त्याचबरोबर अगरवूड, याचा रिस्पॉन्स कसा होता? तुम्ही मला असं आठवते सुनील भाऊ की ही तुमची 3री किंवा 4थी वेळ असेल आपल्या इकडे यायची. तर तुम्ही जर बघाल की फणसाची दिवसेंदिवस होणारी लागवडीची वाढ ही लोक त्याच्याकडे प्रचंड प्रमाणावरती कल करत आहेत त्याच्याकडे. जसं की लोक काजू लावत होते, आंबा लावत होते, पण त्यांना एक्स्ट्रा ऑप्शनल सोर्स ऑफ इन्कम कमर्शियल क्रॉप कुठलंच नव्हतं. फणस हे असं एकमेव झाड आहे ज्याचं मिनिमम आयुष्य 80 ते 100 वर्ष आहे आणि ह्या झाडाला दुसऱ्या-तिसऱ्या वर्षी फळं यायला सुरुवात होतात. म्हणजे इथून पुढे खरंच 5 पिढ्या बसून खातील एवढं तुम्हाला त्यातनं उत्पन्न मिळेल. एक तुम्ही व्हिडिओ आपला झाला होता पूर्वी एक अगरवूडच्या देखील बद्दल. आता अगरवूडची लागवड, त्याचा प्रचार प्रसार एवढा कोकणामध्ये झालेला आहे की लोक त्याच्या लागवडीकडे वळत आहेत. म्हणजे सागवान, चंदन आणि ही लागवड होत आहे. त्यासोबत अगरवूडचं पण फार मोठं आहे. जो प्रीमियम परफ्युम्स बनतात त्याच्यापासून अगर ऑइल निघतं ते त्याचं अगरवूड हे असं झाड आहे. आणि ते आपल्या ह्या कोकणाच्या क्लायमेटमध्ये तर विशेषतः आणि महाराष्ट्राच्या क्लायमेटमध्ये जिथं पाणी चांगलं आहे, ज्याला आपण पाणी देऊ शकतो ड्रिपच्या स्वरूपात, तिथं चांगली त्याच्या प्रमाणात ती लागवड होत आहे. पण आमचा हा जो मेन फोकस की आम्हाला ज्यासाठी ओळखलं जातं हे फणसाच्या झाडासाठी. तर फणसाचा दिवसेंदिवस आम्ही त्याच्यामध्ये खूप गेले 12-13 वर्ष चांगली प्रगती केली. लोक आता ह्या वर्षी साधारण 20 ते 22 हजार झाडं आपल्याकडे आहेत. म्हणजे ऑलमोस्ट एक साधारण 1100-1200 एकरवर नवीन लागवड होईल फणसाची ह्याच्या माध्यमातून, आणि जेणेकरून शेतकऱ्यांना त्याचा चांगला उत्पन्नाचा स्रोत निर्माण होत आहे. दरवर्षीप्रमाणे एक तुम्हाला प्रश्न विचारतो की आपल्याकडे जी ही रोपं आहेत ही कुठल्या जातीमधली आहेत? जसं तुम्ही म्हणताय की काही दरवर्षी आपण ॲड ऑन करत असतो, तसे 80 व्हरायटीज त्या 2-3 नवीन व्हरायटीजचा ॲड ऑन झालेला आहे. आता काही व्हरायटीज आमच्याकडे अशा आहेत की ज्या डिसेंबरला पिकणार आहेत, जानेवारीत पिकणार आहेत, फेब्रुवारीत पिकणार आहेत. म्हणजे अगदी ऑक्टोबरला फणसाची धर होते ती अगदी शेवटचा पिका फणस हे जुलैपर्यंत राहतो. म्हणजे ऑलमोस्ट तुम्ही बघाल की ऑगस्ट, सप्टेंबर, ऑक्टोबर त्यामधले 2 ते 3 महिने फक्त जर तुम्ही सोडले तर ह्या सगळ्या व्हरायटीज ह्या सगळा अख्खं वर्ष कव्हर करतील. आता तुम्ही बघाल की ह्या जून महिन्यामध्ये आता वटपौर्णिमा आहे. आपल्या फणसाचे ट्रक गाड्या भरून इथून जातात. त्या सगळे ही जुनी झाडं आहेत. जास्तीत जास्त त्याच्यामध्ये बरक्या फणसाची झाडं आहेत. काप्या फणसाची झाडांचं प्रमाण फार कमी आहे. पण भविष्य जर तुम्ही बघाल तर काप्या फणसाची लागवड दिवसेंदिवस वाढायला पाहिजे आणि जी वाढत आहे. जेव्हा आपण व्हिएतनाम सारखा देश, मलेशिया सारखा देश किंवा थायलंड सारखा देश बघतो, जे फणसाचं जगभरातलं सगळं मार्केट आहे ते हे छोटे 3 देश, रत्नागिरी जिल्हे एवढे असलेले देश ते सांभाळतात. त्यांनी काय केलेलं आहे की त्यांच्याकडेही अशीच जुनी झाडं होती, पण त्यांनी नवीन लागवडीवर एवढा अख्ख्या देशांनी भर दिला जेणेकरून ह्या काप्या फणसाच्या किंवा पर्टिक्युलर व्हरायटीच्याच, पर्टिक्युलर गोडव्याच्याच असलेल्या ह्या व्हरायटीचं रॉ मटेरियल त्यांना मिळायला लागलं. आणि त्याच्याच उद्देशानं आता तिथं मोठमोठे प्रोसेसिंग युनिट झाले आणि त्या प्रोसेसिंग युनिटच्या माध्यमातून जगभर फणसाचे बाय प्रोडक्ट्स फ्रोझनमध्ये असेल, पिके असेल, चिप्समध्ये असेल, बियांचा वापर असेल, सालीचा वापर असेल, असे बाय प्रॉडक्ट झाले. तोच मानस आपण याच्यामध्ये धरलेला आहे की पहिला आम्ही स्वतः लागवड केली. लागवड केल्यानंतर त्याचं महत्त्व समजलं, लोक यायला लागली. 2-3 वर्षाच्या झाडाला फळं धरतात, हे जमिनीपासून धरतात ते बघायला दिसायला लागली. पण नंतर नर्सरीमध्ये का बरं लोकांची डिमांड वाढली की अरे आम्हाला पण लागवड करायची आहे. 1000 झाडं, 3000, 5000, 10000 तर ऑलमोस्ट 20-25 हजार झाडांपर्यंत आपण पोहोचलेलो आहोत.
झाडांपर्यंत पोहोचणं हा त्याच्या मागचा उद्देश नाही. हिची लागवड जास्तीत जास्त होणं गरजेचं आहे. आणि त्याच्यासोबत शेतकऱ्यांचा मोठा प्रश्न असा असतो की आम्ही जर लागवड केली तर आमची फळं विकत कोण घेणार, किंवा बाबा त्या फळांचं आम्ही करणार काय, किंवा जसं काजू आंबा किंवा बाकीच्या पिकांचं जसं मार्केट सेट आहे तर तशा पद्धतीने काय, तर आम्ही शेतकऱ्यांसोबत आता टायअप आणि MOUs करायला सुरुवात केली आहे. म्हणजे कोणी 100 झाडं लावली, 500 लावली, 1000 लावली, 10,000 लावली, तर त्यांचा जो होणारा माल आहे हा सगळ्या आम्ही विकत घेतो. जेणेकरून जो मुंबई पुण्यात ज्या फणसाला रेट आहे तो तुम्हाला इकडे गावामध्ये तुमच्या जागेवरती मिळायला सुरुवात होईल. आणि एवढे पैसे काजू ना देऊ शकत ना आंबा देऊ शकत, कारण की आंब्याचा मेंटेनन्स कॉस्ट खूप वाढलेला आहे. काजूचा ह्या वर्षी रेट बरा होता, पण ग्लोबल रेट्समुळे त्याचा रेट कमी खालीवर होत असतो. फणस असं क्रॉप आहे की ह्याला एक तर रॉ मटेरियल कॉस्ट चीप आहे, ह्याला खर्च कमी आहे, पूर्णपणे ऑर्गॅनिक झाड आहे आणि किमान 100 वर्ष जगणार आहे असं झाड आहे. त्यामुळे लोक त्याच्या शेतकरी त्याच्या लागवडीकडे वळत आहेत. जसं तुम्ही आता मगाशी सांगितलात की ट्रकच्या ट्रक हे मुंबईला जातात आणि मल्टिपल सोर्समधून आपण एक इन्कम घेऊ शकतो. काही तरुण पिढी आहे त्यांना याचं महत्त्व समजलं नाही, म्हणजे फणसाच्या रोपाचं किंवा फणसाच्या झाडाचं. कारण की बरेच मंडळी म्हणतात की आमच्याकडे जे फणस आहेत ते खाली पडतात आणि त्यातून आम्हाला काहीच उत्पन्न मिळत नाही आहे. तर त्या पिढीने आता याच्याकडे वळणं गरजेचं आहे, त्याकडे चांगला इन्कम सोर्स जनरेट करू शकतो आपण. फणस असं एकमेव झाड आहे जे तुम्हाला लॉंग टर्म सस्टेनेबल चांगले पैसे त्यातनं मिळवून देऊ शकेल. हा जो प्रश्न आहे की फणसाच्या झाडावरती फणस खूप राहतात, पाऊस पडतो, वर चढता येत नाही, त्यामुळे ती फळं पडून जातात. तर आम्ही त्याच्यावरती असं केलं की बरेचसे जे आपल्याकडचे जंगली झाड आहेत हे मे मध्ये किंवा जून मध्ये त्याची फळं धरायला येतात. ह्या नवीन झाडांची जी लागवड होत आहे हे डिसेंबर, जानेवारी, फेब्रुवारी, मार्च किंवा त्याला प्रुनिंगची टेक्निक डेव्हलप केलेली आहे. म्हणजे झाड रुंद पसरतं, म्हणजे वर चढण्याचा प्रश्नाचा प्रॉब्लेम येत नाही. फळ 12 ते 15 किलोचं राहतं. आपल्या घरांचा रंग लाल कलरचा, भगव्या कलरचा, त्याचा गोडवा 25 वृक्षावर आहे अशा पद्धतीने. आणि हे जुने झाडं जी आहेत जी वायाला जाणार आहेत, तर आम्ही असं करतोय की 2-3 किंवा 4-5 गावं मिळून एखादा जर तिथं तरुण किंवा मुलगा किंवा मुलगी जर तयार होत असेल आणि त्यांची जी मनाची तयारी असेल तर त्यांनी त्या भागातला सगळा जर फणस कलेक्ट करून दिला तर आपण त्यांच्यासोबत देखील काम करू शकतो. म्हणजे जो पहिला भाजीचा फणस आपण फूस भाजीचा म्हणतो, भाजीचा फणस असेल, नंतर गाऱ्यांच्या भाजीचा फणस असतो आणि नंतर पिका फणस होतो. हे 3 स्टेजेस आहेत फणसाच्या फळामध्ये. तर ह्यातलं कलेक्शन आता जसं प्रोसेसिंग युनिटचं काम आता अंतिम टप्प्यात आहे, मशिनरीज आता पुढच्या 4-5 महिन्यात बसून संपून जातील. त्याच्यानंतर मग जानेवारीपासून ह्या नवीन जो फणस काही लवकर होणारे आहेत, भाजीचा फणस आहे, सगळं आपण त्यांच्याकडनं विकत घेणार आणि पर किलोच्या रेटने विकत घेऊ, जेणेकरून त्या गावामधल्या किंवा त्या शेतकऱ्याला किंवा तरुणाला त्याच्यात चांगला मोबदला मिळेल आणि अल्टिमेटली इकडचं आमचं रॉ मटेरियलची फुलफिलमेंट पण होईल. तेच आम्ही जे कॉन्ट्रॅक्ट्स करतो, कॉन्ट्रॅक्ट फार्मिंग फणसामध्ये आणलेली आहे, जी कॉन्ट्रॅक्ट फार्मिंग कोकणामध्ये कधीच झाली नव्हती. तर ती फणसामध्ये कॉन्ट्रॅक्ट फार्मिंग आम्ही जी आणलेली आहे आणि आणत आहोत मोठ्या प्रमाणावर, जेणेकरून तो सगळा फणस आम्ही विकत घेऊ, जेणेकरून शेतकऱ्याला किंवा एखाद्या तरुण तरुणीला जी लागवड करतात त्यांना ॲश्युरिटी राहील की आपल्याला आपला माल जो तयार होतो हा मार्केटमध्ये विकला जातो किंवा आपल्याकडे बायर आहे आणि मग आम्हाला आमचं रॉ मटेरियलचे फुलफिलमेंट त्याचे बाय प्रोडक्ट्स तयार करून आम्ही मार्केटमध्ये ते भारतामध्ये आणि जगभरात पोहोचवायचा आमचा त्याच्यामागचा प्रयत्न आहे. बघायला गेलं तर सगळं आपल्याकडे 2च माहिती आहेत, कापा आणि बरका काय, पण मार्केटमध्ये काप्या फणसाला डिमांड आहे. आमच्याकडे सगळ्याच्या 86-87 व्हरायटीज आहेत सगळ्या काप्या फणसाच्या, त्यांनी हे देखील आहेत या कमर्शियल आयडेंटिफाय केलेल्या आहेत. म्हणजे बाबा कोकणात होणाऱ्या कुठल्या, पश्चिम महाराष्ट्रात होणाऱ्या कुठल्या, मराठवाड्यात होणाऱ्या कुठल्या, विदर्भात होणाऱ्या कुठल्या किंवा पर्टिक्युलर राज्यात होणाऱ्या कुठल्या, अशा पद्धतीच्या साधारण 19 ते 20 व्हरायटी आयडेंटिफाय केलेल्या आहेत. हे सगळ्या काप्या फणसाच्या आहेत. मग त्यामध्ये व्हरायटीज आहेत. जशी आमची स्वतःची व्हरायटी हरिश्चंद्र व्हरायटी आहे, जी ही कुठल्याही क्लायमॅटिक झोनमध्ये येते, ज्याला 1.5 ते 2 वर्षात फळं यायला सुरुवात होते. आतल्या घराचा रंग त्याचा ऑरेंज आहे. त्यासोबत मग नवीन व्हरायटीज आहेत, सिंगापूर व्हरायटी आहे, व्हिएतनाम व्हरायटी आहे, त्यासोबत मनमोना, मंगलार्ली, अशा साधारण 20 व्हरायटीचं इथं कलेक्शन आहे, ज्याची लागवड प्रत्येक क्लायमॅटिक झोननुसार किंवा प्रत्येक जिल्ह्याच्या क्लायमेटनुसार ते आम्ही सजेस्ट करतो आणि लोक मग त्याची लागवड करतात. ओके, आता ही जी रोपं आहेत ह्याच्यातून किती वर्षानंतर उत्पन्न मिळणार आहे? काही व्हरायटीजला 1.5 वर्षात पण फळं यायला सुरुवात होते, काही व्हरायटीजला 2.5 वर्षात होते, काही व्हरायटीजला मॅक्स टू मॅक्स 3 वर्षात. म्हणजे 1.5 ते 3 वर्षामध्ये सगळ्या व्हरायटीजच्या झाडांना फणस यायला सुरुवात होऊन जाते. ओके, मग कॉन्ट्रॅक्ट फार्मिंगसाठी काही नियम आहेत का की हेच रोप लावलं पाहिजे? नियम जर कॉन्ट्रॅक्ट फार्मिंग एखाद्याला करायचं असेल ना तर आम्ही मग आमच्या दृष्टीने जसं भविष्यात आम्हाला विकत घ्यायला इझी पडेल काय किंवा जे फळ लवकर होईल तर तशा पद्धतीच्या व्हरायटीज आम्ही सजेस्ट करतो. तो शेवटी एखाद्या शेतकऱ्याचा कॉल की त्याला कुठलं लावायचं, पण समजा 10 व्हरायटीज आहेत कोकणात होणाऱ्या, तर आम्ही 5 व्हरायटी अशा सजेस्ट करतो की तुम्ही ह्या लावा, ह्याच्या सगळं आपण कॉन्ट्रॅक्ट फार्मिंग सगळे तुमचे फळं विकत घेऊ. मग त्या 5 व्हरायटीचं आम्हाला माहिती असतं, आमच्याकडे डेटा तयार होतो की बाबा ह्या व्हरायटीचे बाबा हे या माणसाने 100 झाडं लावली आहेत, तर जानेवारी महिन्यामध्ये एवढा किलो माल त्याच्यापासून मिळणार आहे. म्हणजे आम्हाला त्या दृष्टीने इथं प्लॅन आउट करायला इझी पडतं. तर तशा पद्धतीने कॉन्ट्रॅक्ट फार्मिंगमध्ये आयदर आम्ही व्हरायटी सजेस्ट करतो आणि शक्यतो लोक तेच लावतात, नाहीतर मग स्वतःच्या चॉईसनुसार देखील लावू शकतात.
शकतात. ओके, मग कॉन्ट्रॅक्ट फार्मिंग फक्त कोकणपुरती मर्यादित आहे का कोकणच्या बाहेर पण तुम्हाला चालेल? खोटं वाटेल की साधारण बेळगाव हुबळी साईडला यावर्षी साधारण आपण 1250 एकरवर ते कॉन्ट्रॅक्ट फार्मिंगचा एक प्रोजेक्ट करत आहोत, ज्याच्यामध्ये 1250 एकरवर फणसाची लागवड होत आहे आणि भविष्यात होणारा सगळा फणस तिकडचा आपण विकत घेणार आहोत. ह्याची नवीन लागवड होणं का गरजेचं? जसं मी तुम्हाला व्हिएतनाम, मलेशिया आणि थायलंडचं उदाहरण सांगितलं. आपल्याला एक डेटा येऊन जातो आणि आपल्याला समजून जातं की आपल्याला डिसेंबरमध्ये एवढा फणस मिळणार, जानेवारी, फेब्रुवारी, मार्चमध्ये किंवा जुलैमध्ये एवढा फणस मिळणार. त्यामुळे प्रोसेसिंग युनिट्स फक्त आमचंच नाही, ह्याच्यावर जे सगळे प्रोसेसिंग युनिट म्हणजे ग्रामीण भागात तळलेले गरे करतात, फणस पोळी करतात किंवा सगळ्या गोष्टी करतात. तर लागवड, स्वतःची लागवड असेल तर कधीही आपल्याला दुसऱ्यावर अवलंबून राहावं लागत नाही आणि सगळा फणस इथंच पाठवला पाहिजे असं मी म्हणत नाही. त्याच्या माध्यमातून तयार होणारे जे व्हेंचर्स आहेत छोटे छोटे, ते व्यवसाय त्याच्यावरती अवलंबून असतात. तर लोकांची ती फुलफिलमेंट तुम्ही बघाल की तळलेले गरे जे करतात मोठ्या प्रमाणावर 5 टन 10 टन अगदी 15 टन पर्यंत करणार आहेत, त्या लोकांना फणस मिळत नाही आणि ज्याच्याकडे फणस आहे त्याला असं वाटतं की फणसाला मार्केट नाही. तर हा जो ब्रिजिंगचं काम जे आहे ते आमची शेतकरी उत्पादक कंपनी काम करायचा प्रयत्न करत आहे. ओके, म्हणजे कोणाचं नुकसान होणार नाही. एक्झॅक्टली आमचं तेच म्हणणं आहे की भारतामध्ये 90% देशाच्या भागावरती फणस होतो. आपल्याला वाटतं की फक्त कोकणात होतो किंवा विदर्भात होतो. जिथं बर्फ पडतो, जे 4 ते 5 राज्य आहेत ते राज्य सोडले तर अख्ख्या देशामध्ये फणस आहे. पण प्रत्येक ठिकाणचा हाच प्रॉब्लेम आहे की फणसाची खूप सारी झाडं आहेत, खूप सारी फळं आहेत, ती वायाला जातात. जो प्रयत्न आम्ही तर लांजामध्ये, रत्नागिरीमध्ये, कोकणामध्ये, महाराष्ट्रात करायचा प्रयत्न केला, ते हे काम आता वेगवेगळ्या राज्यांमध्ये देखील आपण घेऊन जात आहोत. त्याच्या माध्यमातून काय होईल की हा जो एक ग्लोबल इकॉनॉमी म्हणजे फणसाचं व्हिजन आमचं फार मोठं आहे, जेणेकरून ह्या सगळ्या राज्यांमधल्या ह्याच्या अंडरच्या प्रत्येक जे झाड आहे त्या सगळ्यांचा त्याच्या माध्यमातून काही ना काही त्याचा फायदा 100% भविष्यात होणार आहे. आता माझ्याकडे एक 50 झाड आहेत, त्यातून चांगला फणस निघतो, कारण की एका झाडाला कमीत कमी आपण 15 तरी पकडले तरी 50 झाडांना अति प्रमाणामध्ये चांगल्यापैकी फणस मिळू शकतो. तर तो आता जसं तुम्ही म्हटलात की कॉन्ट्रॅक्ट फार्मिंग आहे, ते फक्त कॉन्ट्रॅक्टवाला नाही का? आता मी एक फार्मर आहे तर माझ्याकडे तुम्हाला सेल करायचं आहे तर पॉसिबल आहे का? तुम्ही तुमची स्वतःची जरी लागवड नसेल आणि जर तुमच्या गावामध्ये 100 झाडं आहेत फणसाची आणि तुम्हाला वाटतं की ही वायाला जात आहेत आणि तुमची जर कलेक्शन करायची तयारी असेल तर तुम्ही ते लोकांकडनं घेऊन कलेक्शन करून देखील देऊ शकता. असं नाही की तुमची लागवडच केली पाहिजे की आमच्या थ्रूच केली पाहिजे. तुमच्याकडे ऑलरेडी रेडीली अवेलेबल आहे, त्याच्या माध्यमातून पण तुम्हाला ह्याच्यामध्ये चांगली व्यवसायाची संधी आहे. पूर्ण रॉ द्यावं लागेल का कटिंग करून द्यावं लागेल? त्याच्यामध्ये एकदा जसं आता माझ्याकडे लोक येतात तर आम्ही त्यांची चर्चा करतो, बाबा तुमच्या भागात किती झाडं आहेत, बाबा त्यातली कापे किती आहेत, बरके किती आहेत. मग त्याच्यामध्ये रॉ दिलात तर तो तुम्हाला हार्वेस्टिंगला तुम्हाला हँडल करायला सोपं आहे. मग पुढचं प्री प्रोसेसिंग आणि सेकंडरी प्रोसेसिंग इथं करता येऊ शकतं. जर एखादं प्री प्रोसेसिंग एखाद्याने जर गरे काढून दिले तर त्याला 2 पैशाचा जास्ती फायदा देऊ शकतो. समजा अख्खा फणस जर आम्ही 10 रुपये किलोने विकत घेतोय तर गरे काढून दिले तर 20 रुपये, 22 रुपये, 25 रुपये किलोने विकत घेता येऊ शकतो. म्हणजे अल्टिमेटली तिकडचा थोडासा कष्ट वाढतात पण त्याचा मोबदलाही चांगला मिळतो. नाहीतर तुम्ही डायरेक्ट रॉच्या रॉ देखील विकू शकता. मला असं वाटतं की इथून पुढचे 3-1 वर्ष तरी रॉच्या रॉवर ट्रेडिंगवर काम करणं गरजेचं आहे आणि नंतर हे एकदा रेग्युलर सिस्टीम बसून गेली की त्यानंतर मग आपण छोटे कलेक्शन सेंटर्स, घरे काढून देणे किंवा डीप फ्रीजर्स घेणे किंवा एखाद्या छोट्या 5-6 गावांमध्ये मिळून एक छोटं कोल्ड स्टोरेज देणं, हे आमचं भविष्यातलं त्याचं प्लॅनिंग आहे. म्हणजे कापाबरोबर बरका त्यालाही चांगलं प्राधान्य मिळू शकतं भविष्यामध्ये, कारण की बरका म्हटलं तर कोण घेत नाही आणि चिप्स बनवलं तर त्याचा गोडवा येतो त्याच्यामध्ये. आपल्यामध्ये जी जुनी झाडं आहेत, समजा 100 झाडं असतील त्यातली 90, 92, 93 झाडं ही बारक्या फणसाची आहेत. काप्या फणसाची हार्डली 5 ते 6 ते 7 झाडच आहेत आणि बारका फणसाचा एवढा मोठा चंक आहे. तर तोच आमचा प्रयत्न आहे की बारका फणस हा पिकेपर्यंत जाऊ न देता भाजीचा जेव्हा असेल तेव्हाच लोकांकडनं घेणे किंवा घराच्या भाजीत असेल तेव्हाच त्यांच्याकडनं घेणे, बरोबर आहे. आणि जेव्हा तो पिकलेल्या स्टेजमध्ये येईल, आता समजा बराचसा बारका फणस जूनमध्ये पिकायला येतो, आता तुम्ही बघाल की आता पुढच्या 10-15 दिवसांनी परत ट्रक भरून इकडून सगळे जातील, तो हाच बारका फणस त्याचं बाय प्रोडक्ट पुढचं आमचं करायचं. जसं आता मँगो पल्पिंगचे युनिट्स आहेत किंवा एक एन नंबर ऑफ गोष्टींचे पल्पिंगचे युनिट्स आहेत. तर बारका फणसाचं चिप्समध्ये वगैरे जास्ती वापर होत नाही पिक्या फणसाचा, पण बाकीच्या गोष्टींमध्ये त्याचा वापर करता येतो, जेणेकरून बारका फणस देखील आहे त्याचा देखील आपण चांगल्यारीत्या वापर करू शकतो. तर मंडळी एक तुम्हाला सांगतोय की एका युनिटला मी गेलो होतो. आतापर्यंत आपण आंब्याचा मावा बघितला होता, पण फणसाचा मावा मी पहिल्यांदा बघितला आणि त्याचं टेस्ट एक अल्टिमेट आहे. तर आपल्याकडे त्यातून पण चांगलं मावा वगैरे बनवू शकतो. बनवायला तसं बघायला गेलं तर फणसाचे तुम्ही बनवायला गेलं तर 50 प्रोडक्ट्स बनवता येतील. अगदी बरोबर आहे, तुम्ही एक मावाचा प्रकार बोललात. पण जर ग्लोबली बघाल तर विगन मीटला त्याला प्रचंड मोठी डिमांड आहे. त्याच्यापासून होणाऱ्या वेगवेगळे प्रोडक्ट्स आहेत. आता फ्रोझन मध्ये आता जसं आमचं विजन काय आहे की चिकन मटन आहे त्याला डायरेक्ट रिप्लेसमेंट हे फणसच आहे व्हेजिटेरियन साईडनं तुम्ही बघायला गेलात. आणि बरेचसे देश आता व्हेजिटेरियनकडे वळत आहेत आणि
तुम्ही 7 दिवसातले जास्तीत जास्त 2 दिवस नॉनव्हेज खाऊ शकता. म्हणजे चिकन मटन 2 दिवस खातात, आपल्याला त्याच्यावर खाऊ वाटत नाही. तर आमचं विजन असं आहे की उरलेल्या 5 दिवसापैकी 2 दिवस फणस तुमचा रिप्लेस करेल वेगवेगळ्या पदार्थांच्या माध्यमातून. मग तुम्ही त्याची बिर्याणी बनवा, मग तुम्ही त्याचे बाबा कटलेट बनवा, कबाब बनवा, एन नंबर ऑफ गोष्टी तुम्ही त्याच्या बनवू शकता. हे तर ह्याचं कच्च्या फणसाचं झालं. पण त्याचं न्यूट्रिशनल बेनिफिट जर तुम्ही बघाल फणसाचे, तर बीचा वापर आहे, कच्च्या फणसाचा मेडिसिन्समध्ये वापर आहे. म्हणजे फणस हे फक्त फळ म्हणून न बघता त्याच्याकडे फूड म्हणून बघितलं पाहिजे, त्याच्याकडे हेल्थ म्हणून बघितलं पाहिजे, न्यूट्रिशन म्हणून बघितलं पाहिजे, कॅटल फीड म्हणून बघितलं पाहिजे. आणि ह्या सगळ्या गोष्टींमध्ये एकमेव फिट बसणारा क्रॉप म्हणजे फणस आहे. असं कुठलंच फळझाड नाही की ह्या सगळ्या गोष्टींमध्ये लागू होतं. तर भाऊने ना चांगली माहिती दिलेली आहे. तर आपण आता थोडी माहिती घेऊया, जी झाडं आहेत, जी रोपं आहेत, तर त्याबद्दल आपण पूर्ण माहिती घेऊया. चालेल चालेल, नक्कीच.